नमस्कार, मी डॉक्टर दिलीप शिंदे. क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत. नांदेड जिल्ह्याचं ज्या मतदारसंघाकडे लक्ष आहे तो मतदारसंघ म्हणजे लोहा कंधार मतदारसंघ. माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या संदर्भातली चर्चा अधिक तीव्र झालेली आहे की मागील प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्यांनी पक्ष बदलला आणि सत्ता हस्तगत केली किंवा कधीतरी पराभवालाही सामोरं जावं लागलं असे प्रतापराव पाटील चिखलीकर यावेळेसही त्यांनी आपली पक्ष बदलाची परंपरा कायम ठेवली आणि ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आहेत. मग लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातलं राजकीय समीकरण कसे असतील, गणितं काय असतील, कारण या मतदारसंघामध्ये आघाडीने आपला उमेदवार दिलेला आहे, वंचितचाही उमेदवार त्या ठिकाणी आहे आणि इतर काही उमेदवार आहेत आणि आणखी काही राहू शकतात. मग येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघात काय चित्र असेल या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. ही चर्चा करण्यासाठी नेहमीचेच माझे पत्रकार मित्र नरेश दंडवते आहेत. आपल्या वतीने स्वागत करतो. नरेश, लोहा कंधार ज्या पद्धतीनं भोकरच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करतो नेहमी आणि एक काय म्हणतो की स्टार मतदारसंघ ज्याबद्दल चर्चा होते की त्या ठिकाणी दिग्गज नेते आहेत, त्यांचे नातेवाईक मतदारसंघाच्या रिंगणामध्ये आहेत. आता खुद प्रतापराव पाटील चिखलीकरांनीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खरं तर भाजपाचे एकनिष्ठ असं मानलं जात होतं आणि आपण शेवटपर्यंत पक्षात राहू असंही त्यांनी आश्वासन दिलं होतं, घोषणा केली होती. पण त्यांनी NCPमध्ये प्रवेश केल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या एकूणच पुढच्या वाटचालीवर काय परिणाम होऊ शकेल, तुझ्या नजरेतून काय सांगता? नाही, मला असं वाटतं की मराठवाड्यातच, नांदेडच नव्हे तर मराठवाड्यामध्ये लोहा मतदारसंघाची चर्चा आहे. कारण या मतदारसंघात विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे आहेत, जे प्रतापराव पाटील यांचे मेव्हणे आहेत. आता तेही महाविकास आघाडीचे घटक होते, परंतु महाविकास आघाडीनं अंतर्गत कुरघोडीमध्ये शिवसेनेचा उमेदवार एकनाथ पवार त्यांना जाहीर केलेला आहे. त्यामुळे चुरस निर्माण झाली आणि लोकसभेत पराभव झाल्यानंतर तत्कालीन भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी विधानसभेची तयारी केली होती. परंतु युतीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यामुळं राजकीय अपरिहार्यता म्हणता येईल. त्याच्यामुळं कदाचित ती ॲडजस्टमेंट असू शकतं. आपण जर ओव्हरऑल महाराष्ट्राचा जर विचार केला तर निलेश राणे तिकडे जातील असं कोणी विचारही केला नव्हता, शिवसेनेत जातील असं जे उलतापालत आयाराम एकूणच पक्षाच्या वाटाघाटीमध्ये ज्या जागा आल्या त्याच्यामुळे प्रतापराव पाटलांना म्हणजे भाजपा सोडावी लागली असं बरोबर आहे. कारण ते आपण या संदर्भात त्यांना तू जसं आता म्हणाला होतास की याच्या आधी पण ते म्हणाले होते की हा माझा शेवटचा पक्षप्रवेश राहील भाजपमध्ये असताना, परंतु अपरिहार्यता म्हणा त्याच्यामुळं कदाचित त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागला. कारण राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीचा एक घटक पक्ष आहे आणि त्यामुळे इथली निवडणूक मला असं वाटते की चुरशीची होईल. कारण प्रतापरावचा जर इतिहास पाहिला तर 1990 ते 2024 या सलगमध्ये त्यांनी एका पक्षात स्थिर राहून कधीच तिथं मतदानाला सामोरे गेले नाहीत, तरी तिथल्या लोकांनी त्यांचा नेतृत्व स्वीकारलेलं आहे. 1999ला काँग्रेसमधून, त्याच्यानंतर 2014ला अपक्ष म्हणून प्रतापराव पाटील चिखलीकर आणि अशोकराव चव्हाण यांचं तेव्हा बिनसलं होतं. आज ज्या पद्धतीचं त्यांच्यामधलं सख्य आपण पाहतो त्याच पद्धतीचं सख्य 2004ला होतं. प्रतापराव पाटील चिखलीकरांचं मित्रमंडळ होतं आणि मित्रमंडळ स्वतंत्र अस्तित्व तयार करत असताना अशोकराव चव्हाणांनी त्याला विरोध केला होता. म्हणून तेव्हा काँग्रेसची उमेदवारी प्रतापराव पाटलांना मिळाली नाही. अपक्ष म्हणून ते गेले. अपक्ष म्हणून लोकांनी त्यांना स्वीकारलं, तेव्हा त्यांचा विजय झाला. पण पुढं 2009ला पुन्हा पराभवाला सामोरं जावं लागलं. शंकरांना धोंडके त्या ठिकाणी विजय झाले आणि मला वाटतं की तेव्हा कपिल म्हणजे लोकभारती या पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती कपिल पाटलांच्या. आणि पुन्हा 2014ला ते शिवसेनेमध्ये गेले आणि शिवसेनेच्या तिकिटावरती पुन्हा विजयी झाले. त्यावेळेस विशेष म्हणजे मुक्तेश्वर धोंडगे भाजपाचे उमेदवार होते आणि नरेंद्र मोदी यांची सभा लोहामध्ये झाली होती. अशा वातावरणात देखील प्रतापरावांनी ती सीट खेचून आणली होती आणि मग 2014 ते 2019 पर्यंत त्यांचा शिवसेनेचा प्रवास सुरू असतानाच शेवटच्या टप्प्यात शिवसेनेचे आमदार असूनही ते भाजपच्या गोटामध्ये दाखल झाले आणि मग 2019ला आपण बघतो की ते खासदार म्हणून निवडून आले. पण खासदार म्हणून निवडून आल्यानंतर देखील लोहा कंधार मतदारसंघ हा त्यांच्या कार्यक्षेत्रातला भाग नव्हता, पण त्यांनी तिथला संपर्क मात्र तुटू दिला नाही. संपर्काच्या बाबतीत आणि लोकसंग्रहाच्या बाबतीत तुला काय सांगशील? मुळात तर काय, तुला एक सांगतो, फार चांगला विषय तू पुढे आणलास की प्रताप पाटील आणि लोहा कंधार मतदारसंघ यांचे अगदी ऋणानुबंध आहेत. लोकांच्या सुखदुःखामध्ये सदैव चिखलीकर कुटुंब जात आलं. प्रताप पाटील जरी नांदेडचे खासदार असले
तरी त्यांची कन्या, त्यांचे चिरंजीव आणि ओव्हरऑल त्यांचं जे कार्यकर्ता आहेत, मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये हे सगळं राजकारणाची बजबजपुरी होत असताना प्रताप पाटलासारखा जनाधार असलेला खऱ्या अर्थाने आणि लोकसंग्रह, तू जसं म्हणालास, प्रचंड लोकसंग्रह आहे. जर प्रताप पाटलांनी सांगितलं कार्यकर्त्यांना इथून उडी मारा, तर ते मागचा पुढचा कशाचाही विचार न करता बिनधास्तपणे उडी मारतात. म्हणजे एवढा प्रचंड विश्वास कार्यकर्त्यात आणि नेत्यामध्ये राहावा तसं प्रताप पाटलामध्ये आहे. त्यामुळे पक्ष कोणता असो, तू जसं आता सगळ्या पक्षाचा उल्लेख केलास, त्या सगळ्या पक्षात जरी त्यांनी गेले पण तिथली जनता मात्र त्यांच्यासोबत आहे. आणि त्यांचं मित्रमंडळ असो किंवा ते नेहमी म्हणतात मी जनतेचा आणि जनता माझी, त्यामुळे हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे यावेळेसही मला असं वाटतं की ते कोण्या पक्षात गेले, कोण्या विचारधारेत गेले, काही घेणं देणे. वास्तविक पाहता या मतदारसंघाचा जर आपण पूर्व इतिहास पाहिला, स्वर्गीय केशवराव धोंडगे सारख्या सभागृह गाजवणाऱ्या नेत्याचा हा मतदारसंघ आहे. पण आता तिथं वैचारिक लढाई न राहता एक तगडा उमेदवार म्हणून प्रताप पाटलाकडे पाहतात. आता एक जर त्यांची ही भक्कम बाजू बघितली आपण, ती ही लोकसंग्रहाची, संपर्काची त्यांची एक बाजू आहे, भक्कम आहे. कारण सुखदुःखामध्ये ते सहभागी होतात, संपूर्ण कुटुंबच. म्हणजे लग्न सराईमध्ये तर प्रत्येक जण वेगळ्या लग्नामध्ये सहभागी झालेला आपल्याला दिसतो. तो एक जर त्यांचा जमेशी जर बाजू बघितली, तर दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या निवडणुकीमध्ये आघाडीच्या बाबतीमध्ये एक सकारात्मकता लोकांच्यामध्ये आहे आणि युतीच्या, महायुतीच्या बाबतीमध्ये मात्र थोडीशी नकारात्मकता सध्या मतदारांमध्ये दिसून येते. एकूणच मराठा आरक्षणाचा फॅक्टर असेल किंवा भाजपाच्या बाबतीमधली नाराजी असेल किंवा एकंदर जर बघितलं आपण, तर हे चित्र महायुतीच्या थोडंसं नकारात्मक बाजूनं जाताना आपण पाहतो. याचा कदाचित काय म्हणतो आपण फटका प्रतापराव पाटलांना बसू शकतो. त्या दृष्टिकोनातून ते काम करतील तो भाग. पण ह्या मतदारसंघामध्ये दुसरं एक जर नाव आपण बघितलं महाविकास आघाडीकडूनचा चेहरा, तर ते आहेत एकनाथ पवार. शिवसेनेची उमेदवारी ठाकरे गटाची त्यांना मिळालेली आहे आणि तरुण फळी आपण ज्याला म्हणतो, ती तरुण फळी त्यांनी एकत्र केलेली आहे आणि मागील बऱ्याच दिवसापासून, महिन्यांपासून त्यांचा संपर्क मागील 2 वर्षापासून साधारणतः या मतदारसंघामध्ये त्यांनी कायम केलेला आहे. आज जर आपण जरांगे फॅक्टर बघितला किंवा मराठ्यांचं मत बघितलं, तर मराठा बऱ्यापैकी या मतदारसंघामध्ये आहे. तर एकनाथ पवार हा जो चेहरा आहे, तो हा चेहरा देखील या मतदारसंघामध्ये सध्या आपल्याला प्रभावी दिसतो. म्हणून लोकसंग्रह किंवा लोकांसोबतची नातीगोती जर प्रतापराव पाटलांची बाजूला ठेवली, तर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याकडे बघण्याचा लोकांचा जो दृष्टिकोन आहे, या बाबतीमध्ये तुला काय वाटतं की काय होऊ शकतं? नाही, मुळात असं आहे की एकनाथ पवार हे मूळतः भाजपचे आहे आणि आजपर्यंत ते पुण्यात काम करत होते. आत्ता अलीकडल्या 2-3 वर्षात तू म्हणतो त्याप्रमाणे ते नांदेडमध्ये, विशेषतः लोहामध्ये सक्रिय झाले, तिथले भूमिपुत्र आहेत. हा एक त्यांचा जमेची बाजू आहे. पण मला असं वाटतं की प्रतापराव पाटलांचा जनाधार, आजपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास, त्यांची राजकीय कारकीर्द जर आपण पाहिली, तर ती कायम लोकांमध्ये राहणाऱ्या कार्यकर्ता, नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. आता तू जसं म्हणालास की भारतीय जनता पक्षाविषयी थोडा नकारात्मक आहे, अँटी इन्कम्बन्सीचा एक फॅक्टर राहू शकतो. पण मला त्या ठिकाणी जरांगे फॅक्टर चालेल असं मला वाटत नाही. कारण त्याचबरोबर काय आहे, त्या मतदारसंघात ओबीसी मतदारसंघही भरपूर आहे. त्यामुळं तो जो फॅक्टर आहे त्याच्यात कदाचित 2 मराठा आणि 1 लिंगायत ओबीसी, असा जर जातीय समीकरण जर फार टोकाचे जर विरोध झाला एकमेकांना, तर मग निकाल काय येईल हे सांगणे अवघड आहे. आता दुसरी गोष्ट, तू जसं म्हणालास की लिंगायत समाजाचा उल्लेख केलास, या ठिकाणी प्राध्यापक मनोहर धोंडे रिंगणामध्ये आहेत. त्यांनी 2 दिवसापूर्वी उमेदवारी दाखल केली आणि प्रचंड शक्ती प्रदर्शन त्यांनी त्या ठिकाणी केलं. एकनाथ पवारांनी गुरुवारी म्हणजे शुक्रवारी त्यांनी उमेदवारी दाखल केली. मनोहर धोंडेपेक्षा त्यांच्या शक्ती प्रदर्शनामध्ये तीव्रता कमी होती, पण मनोहर धोंडेंनी मात्र शक्ती प्रदर्शन केलं. एकंदरच त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांना इतर मोठ्या पक्षाची कोणती उमेदवारी नाही, पण समाजाची मतं ते देखील घेऊ शकतात आणि आतापर्यंत त्यांनी प्रत्येक विधानसभा, जवळपास अलीकडच्या विधानसभा त्यांनी लढवलेल्या आहेत. त्याशिवाय आणखी एक लिंगायत समाजाचा चेहरा आहे, तो म्हणजे शिवा नरंगले यांचा. लिंगायत समाजातून आलेले शिवा नरंगले ही वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर सध्या निवडणूक लढवत आहेत आणि मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये ते 2ऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले. आता त्या ठिकाणी काय झालं होतं आपल्याला माहिती आहे की त्यांना मग शेवटच्या टप्प्यामध्ये लोक कसे वंचित बहुजन आघाडीकडे वळले वगैरे. जवळपास मला वाटतं की 29,000
च्या जवळपास हो. मतं त्यांनी घेतली होती. बरोबर. आत्ता त्यांचा संपर्क मोठ्या प्रमाणात आहे. लिंगायत समाजाचे मतदार त्यांना निधी संकलन करून देत आहेत आणि वंचितांची मतं देखील ते घेऊ शकतात. त्यांच्या मतांचा इम्पॅक्ट कुणावर होऊ शकतो? निश्चितच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारावर होतो. कारण हे दोन्ही मराठा समाजातून येतात. दोघांच्याही समाजामध्ये प्राबल्य असं आहे. नरंगले हे म्हणजे एकनाथ पवार आणि चिखलीकर, प्रताप पाटील, त्यातल्या त्या चिखलीकरांना मानणारा मराठा वर्ग जास्त आहे असं मला वाटतं. त्यामुळं ह्या मताचं डॅमेज होणारच, मान्यच करावं लागेल ना. म्हणजे एकूणच आता दुसरा आणखी एक घटक सध्या त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. 2 व्यक्ती आहेत. एक तर शंकर अण्णा धोंडगे, ते BRS to MRS असं त्यांनी कन्व्हर्शन त्याच्यामध्ये केलेलं आहे. आता परिवर्तन आघाडी म्हणून त्यांनी सुरू केली. परंतु पहिली यादी परिवर्तन महाविकास आघाडीची त्यांनी जी काय आहे जाहीर झाली, पण त्या उमेदवारीच्या लिस्टमध्ये शंकर अण्णांचं नाव नाही. आता ते नेमका सावध पवित्रा घेत आहेत की थोडं थांबून बघूयात असं ठरवत आहे. त्याचं काही म्हणजे गणित लक्षात आलं नाही. कारण त्या तिसऱ्या आघाडीमधल्या प्रमुख नेत्यांची उमेदवारी जाहीर झाली, पण अण्णांचं नाव त्या यादीमध्ये नाही. आता दुसरा आणखी एक चेहरा आहे, ते म्हणजे माजी आमदार श्यामसुंदर शिंदे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आशाताई शिंदे, ज्या की प्रतापरावांच्या भगिनी आहेत. आशाताईंची प्रबळ इच्छा या मतदारसंघामधून आमदार होण्याची आहे. आत्तापर्यंत तर होती. या पुढची भूमिका त्यांची काय असेल? कारण महाविकास आघाडी त्यांच्या हातातून गेलेली आहे आणि महायुती देखील त्यांच्या हातातून गेलेली आहे. आता त्यांना जर निवडणूक लढवायची असेल तर अपक्ष म्हणूनच रिंगणामध्ये यावं लागेल. ते येतील का, तुला काय वाटतं? नाही, तू म्हणतोस त्याप्रमाणे आशाताईंची खूप इच्छा होती की निवडणूक लढवायची. त्या महाविकास आघाडीकडून घटक पक्षाचे सहयोगी आमदार होते श्यामसुंदर शिंदे साहेब, पण त्यांची इच्छा नाही, आशाताईची इच्छा आहे. पण बहीण विरुद्ध भाऊ अशी निवडणूक होईल अशी आजही लोहाच काय मराठवाड्यातल्या सगळ्यांना वाटतं की या दोघांमध्ये त्या पण उभं राहतील. पण एकंदरीत आता जर राजकीय चित्र पाहिलं तर मला नाही वाटत की त्या उभे राहतील. शेवटी रक्ताचं नातं आहे, बहीण भाऊ आहे. आणि आता पक्ष तू म्हणतोस त्याप्रमाणे महाविकास आघाडीतही काही संधी नाही आणि महायुतीतही संधी नाही. त्यामुळं त्या उभा राहतील असं मला वाटत नाही. आता राहिला प्रश्न शंकरांना धोंडगेंचा. त्यांनी परिवर्तन आघाडीचे निमंत्रक म्हणून आहेत. ते कदाचित तू म्हणतोस त्याही पद्धती तसंच की वेट अँड वॉच कदाचित ते थांबत असतील. राजकीय परिस्थिती पाहून पुढची काय झेप घ्यायची किंवा काय करायचं कदाचित त्याच्यामुळे ते थांबले असतील. अनुभवी नेते आहेत चांगला. शिवाय अजून एक राहिलं, तू विसरून गेलो आपण या सगळ्या चर्चेच्या ओघात. धोंडगे कंपनी जी आहे दुसरी, मुक्तेश्वर धोंडगे आहेत, पुरुषोत्तम धोंडगे आहेत, त्यांचे सासरे माजी आमदार रोहिदास चव्हाण आहेत. ही ती त्या भागातली मातब्बर मंडळी आहेत. यांना विश्वासात घेऊनच जे कोणी निवडणुकीला सामोरे जाणार आहे महायुतीकडून महाविकास आघाडीकडून, पण यांना मान्य करावंच लागेल. तुम्हाला यांचं काही ना काही सहकार्य घ्यावं. आता ते त्यांची भूमिका कोणासोबत ठेवतात, ते कुणाच्या बाजूने जातात, का उभे राहतात याच्यावर बरंच काही अवलंबून आहे. मधल्या काळामध्ये आशाताई शिंदे यांना राष्ट्रवादीच्या अजित पवारांकडून निमंत्रण आल्याचं समजत, म्हणजे ऐकिवात होतं की चर्चा होत्या अशा की अजित पवारांनी त्यांना घड्याळ बांधा असं एक निमंत्रण दिलं होतं. परंतु महायुतीच्या बाबतीमध्ये जो कल आहे नकारात्मक, मी तुला सुरुवातीला म्हणालो, त्या भीतीपोटी त्यांनी घड्याळ बांधलं नाही आणि त्यांची संधी हुकली. आता तू जसं म्हणालास की राजकीय अपरिहार्यता प्रतापरावांच्या समोर होती, त्यांना हातात घड्याळ बांधण्यासाठी त्यांना कमळ सोडावं लागलं. परंतु महायुतीचे घटक पक्ष म्हणून भाजपाला त्यांच्यासाठी मदत करावीच लागेल, शिवसेना शिंदे गटाला त्यांच्यासाठी मदत करावीच लागेल. एकंदर सध्या नांदेडच्या भाजपाचं नेतृत्व आता हे पूर्णपणे अशोकराव चव्हाणांच्या हाती आलेलं आहे. आता अशोकराव चव्हाण घटक पक्षाचे नेते म्हणून त्यांच्या संदर्भात किती योगदान देतात आणि त्यांची कन्या अशोकराव चव्हाणांची श्रीजया ही भोकरमधून निवडणूक लढवत आहे. आणि मग प्रतापराव पाटील चिखलीकर हे देखील आता महायुतीचे घटक पक्ष राष्ट्रवादीचे म्हणून त्यांच्यासाठी किती प्रयत्न करतात, एकमेकांसाठी किती पूरक आहेत, यावरून भोकर आणि लोहा कंधार मतदारसंघामधलं चित्र स्पष्ट होईल. आपण वेळोवेळी या संदर्भात चर्चा करूयात. बरेच मुद्दे या संदर्भातले आहेत. मात्र आपल्याकडे वेळ भरपूर आहे, श्रोत्यांकडे वेळ कमी आहे, म्हणून आज आपण या ठिकाणी थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. नमस्कार.